तर नमस्कार मित्रांनो, मी आहे अथर्वन. तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोकणी ब्लॉग आहे. तर मित्रांनो, खूप दिवस झाले आपल्या चॅनलवर ब्लॉग पडला नव्हता आणि जवळजवळ रायगड ब्लॉगला सुद्धा 30 ते 40 दिवस झालेत. तर त्यासाठी आपण उद्या चाललो आहे नागेश्वरीला. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचतोय चोरवणे गावात आणि इथून नागेश्वरीचा ट्रेक चालू होतो. गाडी पार्क करून आम्ही आता चढायला चालू केलं आहे. तर मित्रांनो, सकाळी 5:30 वाजता आम्ही गोहागरवरून निघालो आणि इथे येईपर्यंत आता आम्हाला वाजलेत 8 आणि परत 2 तासाचा ट्रेक आहे. बघूया. श्रीराम वर्धन देवी पुरातन काळी. चल. जवळजवळ 15-20 मिनिटं वाईटाने चढून आलात तुम्हाला नागेश्वरीचा हा पहिला व्ह्यू दिसतो. मित्रांनो, नागेश्वरी हे देवस्थान स्वयंभू असून हे चिपळूणपासून जवळजवळ 50 ते 60 किलोमीटर आतमध्ये आहे. आणि जर तुम्हाला हा ट्रेक करायचा असेल तर बेस्ट सीझन आहे तो पावसाळ्यात. म्हणजे ऑगस्टमध्ये आला तर तुम्हाला इकडे अजून काही भरपूर व्ह्यू बघायला भेटतील. त्या साईडला अजून एक देवस्थान मंदिर आहे, ते कुठे आहे माहिती नाही. सांगितलं नाही ना आपल्याला कोण आहे. मित्रांनो, आपल्याबरोबर आता सांगायचं विसरलो, माझा छोटा भाऊ आहे. तर मी हा नागेश्वरी जवळजवळ 3 वर्ष आधी मित्रांबरोबर आलेलो. हा पहिल्यांदा येतो आणि तो गेल्या पावसाळ्यात आलेला. तुला कसं वाटतं? हो हो, एवढ्या शुद्ध मराठी बघण्यासारखं असतो. काय अरे, तो पहिला इकडून असा होता रस्ता, इकडून रस्ता होता त्यावेळी. आता पावसा मला वाटतं गेल्या पावसाळ्यात गेला तो. पावसाळ्यात पण येऊ आपण. पावसाळ्यात यायला लागेल.
जवळजवळ मित्रांनो जवळजवळ 1 तास झालाय. मित्रांनो जवळजवळ 1 तास झालाय आणि मी आता ब्रेक घेतलाय. काकडी खातोय आणि समोर हा व्ह्यू आहे. गेला तो. मित्रांनो एक छोटासा ब्रेक घेऊन आम्ही पुन्हा चालायला चालू केलंय. हे पहिलं आता एक पॉईंट लागलाय. मला आठवते पावसाळ्यात आम्ही आलेलो 2-3 वर्षापूर्वी. तो इथला जो व्ह्यू होता वरून पूर्ण पाणी वळत होतं आणि इकडून क्रॉस करायला काय भारी वाटत होतं. तर तुम्हाला मित्रांनो इकडे यायचं असेल ना, तुम्ही जर नागेश्वरीचा पहिला ट्रेक करताय तर एकटे येऊ नका. कारण कसं आहे की हा पूर्ण इलाका पडतो जंगल इलाका. कधी काय होईल काय सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही अशा माणसाला ठेवा की जो अनुभवी आहे आणि त्याला इकडचा तो पहिल्यांदा इकडे आला नसेल, याआधी तो येऊन गेला असेल असा माणसावर या. आणि कधी काही होईल का सांगता येत नाही. अरे तुला कसं वाटतंय पहिल्यांदा आलायस? दम लागलाय? दम लागला? घाबरलाय तिथेच? हा मित्रांनो या पॉईंटवरून आपल्याला एंड पॉईंट तिथे आपल्याला जायचं आहे, श्री क्षेत्र नागेश्वरी तो पॉईंट दिसतोय. हा जो पॉईंट आहे अजून जवळजवळ 1 तास जरा 1 तास लागेल चढायला. कारण आम्ही पटापट वगैरे जात नाही, एकदम आरामात. कारण जरी ऊन नसला तरी सुद्धा दमायला होत आहे. पण थोडंसं गरम होतं. हां आज जाऊया. कारण आज बघू पण शकता की ढगाळ वातावरण आहे आणि संध्याकाळपर्यंत पाऊस पडेल असं वाटतंय. 2 दिवसापूर्वी इकडे पाऊस पडून गेला असं वाटतंय. इकडे थोडंसं गरम होतंय. आर्यनला विचारूया आपण कसं पहिला अनुभव कसा आहे, कसं वाटतंय तुला आर्यनचा? पहिल्यांदा आलंय? आलं टाईट. हां आलं टाईट आहे. या पुढच्या ब्लॉगमध्ये सुद्धा म्हणजे आर्यन असेल ना? हा चल. काय नाही आम्ही काय येत नव्हतं आणलेलं. मित्रांनो जवळजवळ 9:45 वाजायला आलेत. आणि नागेश्वरीच्या देवळापासून आम्ही आहोत अर्धा तासावर. आणि आत्ता चालू झाला नागेश्वरीचा खरा ट्रॅक. बघू शकता तुम्ही. चढलं तर तिकडे खालनं मित्रांनो आता झालाय नागेश्वरीचा खरा ट्रॅक चालू. कारण इथून रस्ता इतका किचकट आहे ना की थोडा तरी पाय घसरला तर तुम्ही खाली जाऊ शकता. हो चला चल ना. काठी टाक लागेल मला. आई ग थोडासा दम लागलाय. हे बघा आणि जायचं इथे
हे जे दिसतंय तिथे जायचं आहे. शो लेट्स गो बॉईज. तुला काय वाटतंय मग कुठे जायचंय? अरे आपल्याला अजून जायचं फक्त. तुला तो लालीचा फोन दिसतोय ना. तू अजून भाई काहीच नाही बघितलंय. हो बाईचा. विचार कर वेल्डिंग करायला कसे आले असतील एवढ्यावरती. सगळं आणलं कसं असेल ते फक्त विचार कर. जातो पण मित्रांनो अर्ध्यापर्यंत आलो आहे मी. आणि जर तुम्ही खालून बघितलात ना तर काही ठिकाणी म्हणजे बहुतेकच्या ठिकाणी रेलिंग्स आहेत आणि काही ठिकाणी हे असे साखळे बांधलेत चढण्यासाठी. हो शक्य हॅलो नखरे नको कस. हो नाही एवढंच एकाच ठिकाणी सकाळ होता. तर मित्रांनो एवढं सर्व तुम्ही चढून आलात की तुम्हाला दोन बोर्ड दिसतात. ते म्हणजे हे एक म्हणजे जातो आपल्या नागेश्वर मंदिराकडे आणि हा दुसरा वासोटा किल्ल्याकडे. तर वासोटा किल्ल्याकडे आता आपण जाणार नाही आहोत. आपण पहिलं जाणार आहोत आता नागेश्वर मंदिराकडे. तिथे जाऊन ठरवू की जायचं आहे की नाही, कारण रस्ता पण आम्हाला माहीत नाही वासोटा किल्ल्याकडे जाण्याचा. तर बघू कसं होतंय, म्हणजे जायचं आहे की नाही ते मंदिरात जाऊन ठरवू. फायनली काय कसं वाटतंय तुला आता? हा कसं वाटतंय? काय सांगणार आहेस? बोल काय पण. पब्लिक जानना चाहती है तेरा रिव्यू. मित्रांनो आता मी आलो इथे आणि इथं अजून एक बोर्ड आहे जलकुंडाकडे जाणारा मार्ग. नक्की काय विषय आहे तो आम्ही बघायला जातोय, पण नक्की कुठे आहे आपण इकडे जाय. तो तिकडे का जातोय? तिकडे सत्य इकडे इकडे रस्ता आहे. आपण इकडे जायचंय. नक्की काय आहे तो आम्ही बघतो जरा. कुठे कुठे खाली असणार असं वाटतंय. बघूया. खाली जवळ आहे काय रे? काय काय दिसतंय? काय खाली असणार रे भरपूर. परत आपली तेवढी एनर्जी वेस्ट आहे. हो एनर्जी वेस्ट आहे लोकांचं. पाणी पण आपल्याकडे संपत आलंय.
काय हा काय काय हा मग चालूच. काहीतरी दादा दिसलाय. बघूया काय. हा काय काय पाणी आहे हा काय एवढा आरामात फायनली नागेश्वर काय रे हा चड्डी हवी काय चड्डी तर मित्रांनो जवळजवळ 1 तास बसलो आम्ही, दर्शन घेतलं आणि आता आम्ही करतोय परतीचा प्रवास. त्याआधी आम्ही इथे आलेलो तेव्हा एक दादा कॅम्प करत बसलेला. काल तो संध्याकाळी 6 पर्यंत परती देवळात आला आणि रात्रभर इथंच काढून त्याने कॅम्प वगैरे केला आणि आता आमच्याकडे पाणी आता आपण मागाशी बघितलं की जलकुंड होते तिथे पाणी दाखवलं जातं आम्हाला. पाणी आमच्याकडचं पूर्ण संपलंय, बॉटल वगैरे. तर तो बोलला की तिथे विहीर आहे, आता तिथे पाणी भरतो आणि आपण खाली उतरूया. मित्रांनो पाणी आता मी भरलंय. थोडीशी जांभळं खाल्लेली, व्हिडिओ करायचा विसरलो. आणि तो दादा आहे, त्याने आम्हाला पाण्यासाठी मदत केली, नाही तर आम्ही आता असंच खाली उतरायला लागलं असतं आम्हाला. पाणी पूर्ण संपलेलं. तर दादा व्हिडिओ बघत असेल तर त्याला धन्यवाद. बोललो आपण त्याला, हा आपण सांगायचं विसरलो आपण पगार म्हणून. अरे हा आपण नाव काय विचारलं त्याला. यार काय विचारलं का ना आपण. फोन घेतला फोन घेतला काय. हा चला आता उतरा. चला मित्रांनो उतरतो आम्ही, येतो खाली डायरेक्ट. तर मित्रांनो आता आम्ही उतरलोय आणि चाललोय गुहागरला. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर या आधीचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. हा व्हिडिओ आता इथेच थांबवतोय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. चला तर मग बाय, सबस्क्राईब करा.